एक लग्न प्रेम कहाणी भाग 56. हॅलो सर, मी मिसेस अवनी देशमुख. मला तुम्ही इथे कॉल करून बोलवले. अवनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलते. हो मॅम, मीच तुम्हाला कॉल करून बोलवले होते. मी इन्स्पेक्टर सुजित माने. सर, काही प्रॉब्लेम झालेला आहे का? तुम्ही मला इतक्या घाई गडबडीमध्ये आजच इथे का बोलवलं आहे? मॅडम, पहिली गोष्ट घाबरण्यासारखं काहीही कारण नाही. मी आधीच तुम्हाला कॉलवरती सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. मग का तुम्ही आम्हाला इथे बोलवलेलं आहे? इन्स्पेक्टर सुजित माने यांचं बोलणं ऐकून निशा पटकन बोलते. तेच इन्स्पेक्टर सुजित माने बोलतात. सांगतो, सगळं काही सांगतो. मॅडम, तुमची बहीण म्हणजेच अंतरा या बरेच दिवस आमच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यांना खूप दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती, पण सिद्धार्थ सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांचं अजिबात काहीही ऐकलं नाही. त्यांना तिथून अजिबात सुटका होऊ नये असे आधीच सिद्धार्थ सरांनी आम्हाला सांगितलेले होते. त्यानुसारच आम्ही त्यांना अटकसुद्धा केलेली आहे. त्यांच्यावरती गुन्हासुद्धा दाखल आहे. पण इन्स्पेक्टर सुजित माने बोलता बोलता थांबतात. ते अवनी विचारते, पण काय इन्स्पेक्टर साहेब? मॅडम, खरं सांगायचं म्हणलं तर 1 आठवडा झाला या तुमच्या बहिणी म्हणजे अंतरा यांनी अजिबात काही खाल्लंच नाही. त्यांनी ठरवलेले आहे की जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी भेटत नाही बोलत नाही तोपर्यंत त्या काहीही खाणार नाहीत. नाईलाजाने त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला वाटू लागली. त्या अशक्त आहेत. त्यामुळे इथेच आम्ही डॉक्टरांना कॉल करून बोलवले आहे आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारसुद्धा सुरू केलेले आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला. अंतरा कशी आहे? तिला काही झालं नाही ना? ती ठीक आहे ना? अवनी घाबरत विचारते. मॅम, तुम्ही आधी शांत व्हा. आता त्या ठीक आहेत, पण त्या सारखं फक्त तुमचंच नाव घेत आहेत. एकदा तुम्हाला भेटायचं आहे एवढंच त्या बोलत आहेत. ठीक आहे, मी भेटते तिला. कुठे आहे ती मला सांगा, अवनी बोलते. हो मॅडम, सांगतो. इन्स्पेक्टर सुजित माने बोलतात. पाटील, या मॅडमांना तिथे घेऊन जावा. येस सर. या मॅडम. निशा आणि अवनी दोघीही अंतराच्या जवळ जातात. अंतराची परिस्थिती खरंच खूपच नाजूक झालेली होती. अंतरा खूपच आता अशक्त वाटत होती. चेहऱ्यावरती तिच्या सुरकुत्या पडलेल्या होत्या. डोळे काळे झालेले होते. अवनी आणि निशाला आतमध्ये सोडले जाते. अंतराची तशी अवस्था बघून नकळतपणे अवनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले होते. किती केले तरी अंतरा ही अवनीची बहीणच होती. अंतरा. अवनी अंतराला आवाज देते. अवनीचा आवाज ऐकून अंतरा उठण्याचा प्रयत्न करू लागते. अंतरा, तू उठू नकोस. तुझी तब्येत ठीक नाही ना? तू आराम कर. तरीही अंतरा काहीच ऐकत नाही. ती उठून नीट बसण्याचा प्रयत्न करू लागते, पण ती अजूनही अशक्तच होती. हाताला सलाईन लावलेली होती. अंतरा, ही काय अवस्था तू करून घेतलेली आहेस? अगं, काय तू स्वतःची हाल केलेली आहे? जरा स्वतःकडे नीट बघ. सॉरी अवनी, मी खूप चुकलं. माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी तुला चुकीचं समजलं, पण मला माझी चूक समजलेली आहे गं. मला इतकी मोठी शिक्षा तू नको देऊस. मान्य आहे, मी चुकले. मी चुकीच्या वाटेला गेले. मला तुझं कधी चांगलं बघवलंच नाही. तू किती चांगली आहेस हे मला समजलंच नाही. पण अवनी, मला एक संधी दे गं, प्लीज. अवनी, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. मी माझं नवीन आयुष्य सुरुवात करेन गं. मी कधी तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळसुद्धा करणार नाही. मी सगळ्यांसमोर तुमची सगळ्यांची माफी मागेन. मला खरंच माझी चूक समजलेली आहे गं. अवनीला बघून अंतरा बोलायला सुरुवातच करते. तेच अंतराचे हे बोलणे ऐकून अवनी बोलते. अंतरा, तू शांत हो. तुझी अवस्था ठीक नाही. तू किती अशक्त झालेली आहेस, बघितलेस का स्वतःकडे? तू सध्या शांत राहा. नाही अवनी, प्लीज मला बोलू दे. मी इथून बाहेर पडेल की नाही मला नाही माहिती, पण मला तुझी एकदा माफी मागायची आहे. म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी हट्ट केला. मला बोलू दे. लहानपणापासून मी फक्त तुझा रागरागच केला. कायम तुला चुकीचं समजलं. तू कायम माझ्या आयुष्यामध्ये मध्ये येत आहेस, माझ्या सगळ्या काही गोष्टी हिसकावून घेत आहेस असं मला वाटत होतं, पण तसं काही नव्हतं. तू प्रत्येक वेळी माझा विचार केलास, माझ्या स्वप्नांचा विचार केलास, पण मी काय केलं? मी प्रत्येक वेळी तुला दुःख दिलं.
जेव्हा मला गरज होती तेव्हा मी सिद्धार्थच्या जवळ गेले. जेव्हा मी माझ्या करिअरचा विचार केला तेव्हा मी सिद्धार्थपासून लांब गेले. जेव्हा मला माझं करिअर मिळालं तेव्हा मी सिद्धार्थच्या परत जवळ येण्याचा प्रयत्न केला. तू आईबाबांची इज्जत वाचवण्यासाठी, फक्त आईबाबांच्या काळजीसाठी सिद्धार्थशी लग्न केलंस. तुझं पुढचं आयुष्य सिद्धार्थसोबत कसं आहे हे सुद्धा तुला माहिती नव्हतं. तरीही तू फक्त आईबाबांसाठी हे सगळं काही केलंस. खरं तर मी माझ्या बाबांची इज्जत वाचवायला हवी होती. कितीही केलं तरी रक्ताचे नाते आहे माझे आणि बाबांचे. पण मी माझ्या बाबांचा विचार कधीच केला नाही. पण तू रक्ताची नसतानासुद्धा तरीही रक्ताचं नातं असल्यासारखी कायम आमच्यासोबत लहानपणापासूनच वागत होतीस. त्याच नात्याने तू बाबांची इज्जतसुद्धा वाचवलीस आणि लग्नासाठी तयारसुद्धा झालीस. पण अवनी, मी काय केलं गं? मी कायम स्वतःचा विचार केला, कायम स्वार्थी झाले. नंतर मी तुझा काका म्हणजे सुरेश भोसले यांच्याशी हातमिळवणी केली. अक्षरशः पैशांसाठी नको नको त्या गोष्टी केल्या. कोण काहीही बोलू दे, मी माझ्या स्वतःच्या इज्जतीचा विचार न करता अगदी शरीराने सुद्धा दुसऱ्याची झाली, फक्त पैशासाठी. पण पैसा सोडूनसुद्धा बाकीसुद्धा काही गोष्टी असतात हे मला इथे आल्यानंतर समजलं. बाबांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम दिसत होतं, पण मी ते प्रेम कधी बघितलंच नाही. मला कायम बाबा तुझ्यासाठी किती काय करतो हे दिसत होतं. सिद्धार्थाने सुद्धा सुरुवातीला माझ्यावरती खूप प्रेम केलं, पण मी चुकीची वागले. मी खूप खूप स्वार्थी झाले. तुझ्या काकाशी हातमिळवणी करून अक्षरशः मी सिद्धार्थची प्रॉपर्टी कशी माझ्या नावावरती होईल, जयची प्रॉपर्टीसुद्धा कशी माझ्यावरती नावावरती होईल याचाच फक्त विचार करत होते. खरं तर मी या सगळ्या गोष्टीपासून लांब राहिले असते तर कदाचित मी आज खूप मोठी मॉडेल झाली असते. मला माहिती आहे तेवढे मी प्रयत्नसुद्धा नक्कीच केले असते. मी नक्कीच तिथंपर्यंत गेले असते. ते यश मी गाठलं असतं. स्वतःच्या कर्तृत्वावर गेले असते. पण नाही, मला फक्त पैसा दिसत होता. त्या पैशाच्या नादामध्ये मी खूप चुकीचं वागले गं. अवनी, आय एम रिअली सॉरी. मी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे. अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त तुला त्रासच देत आली. हे बघ अंतरा, आता तू काहीही बोलीस तरी आमचा तुझ्यावरती विश्वास बसणार नाही. तू आमच्याशी ज्या पद्धतीने वागलेली आहेस ना, तो दिवस आम्ही कधीही विसरणार नाही. त्यामुळे आता तुला माफी मिळेल याचा विचार तू अजिबात करू नकोस. निशा रागामध्ये बोलते. हो, मला माहिती आहे तुम्ही मला माफ करू शकणार नाही, कारण मी तेवढी मोठी चूकच केलेली आहे. पण चूक करणाऱ्याला माफी मागण्याची संधी मिळतेच ना, ती संधी मी तुमच्याकडे मागत आहे. मी तुम्हाला असं नाही की म्हणत तुम्ही मला माफच करा. अजिबात अशी अपेक्षासुद्धा मी ठेवणार नाही. पण मला आजपर्यंत तुमची माफी मागण्याची संधीसुद्धा मिळालेली नाही. त्या दिवशी जो काही प्रकार घडला तिथून डायरेक्ट मी इथे आले, तेव्हासुद्धा मी कोणाचीच माफी मागितली नाही. पण अवनी, जास्तीत जास्त त्रास मी तुला दिलेला आहे आणि म्हणूनच तुझी माफी मागावी एवढीच माझी इच्छा होती. बाकी मी इथून नाही सुटले तरीही चालेल, पण तुझी मी माफी मागितली आहे यातच तरी मला समाधान मिळेल ना, म्हणून मला तुझी माफी मागायची होती. अंतराचे बोलणे ऐकून निशा रागाने बोलते. झाले? मग समाधान मिळालं का तुला? मग बहिणी आता चल बरं, तू भाईला जर समजले तू इथे आलेली आहेस तर तो खूप रागवेल. चल. काय अवनी, तू सिद्धार्थला न सांगता इथे आलेली आहेस? हो, अचानक मला कॉल आला ना म्हणून मी आले होते. अवनी, माझ्यामुळे तुला सिद्धार्थ ओढायला नको. तू सिद्धार्थला सांगायला हवे होतेस. पण ठीक आहे, सांगितले नाहीस तर आज घरी गेल्यानंतर तर नक्की सांग. बाहेरून जर ही गोष्ट सिद्धार्थला समजली तर त्याला जास्त राग येईल. त्यापेक्षा तू सगळं काही सांग. वहिनी चल पटकन. निशा अवनीचा हात पकडून तिथून तिला घेऊन जाऊ लागते. एक मिनिट निशा, अंतरा बोलते. अंतरा हळूवारपणे उठण्याचा प्रयत्न करू लागते आणि अवनीच्या जवळ जाते. हळूवारपणे तिच्या पोटावरती हात ठेवते. बाळा, मी तुझ्या मम्माला खूप त्रास दिलेला आहे. त्याची शिक्षा मी ते भोगत आहे रे. पप्पा, तुझे मॉम आणि डॅड खूप छान आहेत. खरं तर नात्याने मी तुझी मावशी आहे, पण कदाचित तुला मावशीचे प्रेम कधीच मिळणार नाही. पण ठीक आहे, तुझ्याकडे मामा, आजी, आजोबा, आत्तू, होणारी मामी सगळेजण आहेत. ते तुझ्यावर भरभरून प्रेम करतील. लवकर बाहेर ये आणि सगळ्यांना भेट. बोलता बोलता अंतराच्या डोळ्यात आता पाणी आलेलं होतं. तिला खूपच भरून आलेलं होतं. अंतराचे बोलणे ऐकून अवनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं होतं. अवनीसुद्धा इमोशनल झालेली होती. अवनी, थँक्यू सो मच. तू अशा अवस्थेमध्ये असतानासुद्धा इथं आलीस, मला भेटलीस, मला माफी मागण्याची तू एक संधी दिलीस. मला माहिती नव्हते की तू प्रेग्नेंट आहेस. जर मला माहिती असतं तर मी हट्ट केलाच नसता.
सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला. अगं असं काहीच नाही गं अंतरा, तू माझी बहीण आहेस, मी तुझ्यासाठी एवढं करूच शकते. अवनी, अजूनही तू बदलली नाहीस गं, अजूनही तू माझा विचार करतेस. पण मीच किती मूर्ख निघाले ना, मी स्वार्थी झाले. असू दे, तू कायम खुश राहा आणि सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा घे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी ज्या पद्धतीने वागलीस ना, मला जितकं प्रेम दिलंस तितकं सहजासहजी कोणावर विश्वास नको गं ठेवत जाऊ. ते सगळे माझ्यासारखे स्वार्थीसुद्धा असू शकतात आणि तुला त्याचा मग जास्तच त्राससुद्धा होऊ शकतो. असो, चल, तू तुझी काळजी घे, तुझी आणि बाळाची सुद्धा काळजी घे. शक्य झालं तर कधीतरी बाळाला घेऊन इथे येशील का? अंतरा बोलते. तेच निशा अवनीला ओरडतच बोलते, वहिनी यार चल ना तू. अवनीसुद्धा खूप रडत होती. तिला अंतराच्या या अवस्थेबद्दल खूपच वाईट वाटत होतं. तिकडे अंतरा खाली बसून खूपच रडत होती. तिला तिच्या चुकांचा कदाचित खूपच पश्चाताप झालेला होता. आता खरंच पश्चाताप झालेला होता की ती नाटक करत होती काय माहिती. वहिनी, तू त्या अंतराच्या बोलण्यावर ना अजिबात विश्वास ठेवू नकोस. लहानपणापासून आत्तापर्यंत तुझ्याशी ती कशी वागलेली आहे तुझ्या लक्षात आहे ना. आणि अशी माणसं कधीही सुधारत नाहीत हे सुद्धा चांगलंच लक्षात ठेव. मला माहिती आहे ती अशी का बोलत आहे. तिला इथून सुटका हवी आहे ना, आणि तूच एकमेव मार्ग आहेस, त्यामुळे तिची सुटका इथून होऊ शकते. मुद्दाम एवढं रडून रडून बोलत होती, माफी मागण्याचं नाटक करत होती, कारण तिला तुझा स्वभाव माहिती आहे. तुला माहिती आहे ना, आधीसुद्धा तिने तुझ्या स्वभावाचा असाच गैरवापर करून तुला फसवलेले होते. तसंच ती आत्तासुद्धा ही एक नवीन चाल खेळी खेळत आहे. वहिनी, तू एक काम कर, तू हे सगळं काही भाईला सांग. भाई जे काही करायचं आहे ना ते तिचं करून घेईल आणि तिला भेटायला तर आपण कधीही जायचं नाही. समजलं का वहिनी? निशा बोलत होती, पण इकडे मात्र अवनी फक्त निशाचे बोलणे ऐकत होती. अवनी काहीही रिस्पॉन्स देत नव्हती. तेच इकडे सिद्धार्थ आज लवकरच घरी आलेला होता, कारण सिद्धार्थला अवनीला सरप्राईज द्यायचे होते. अवनी घरी बसून खूप कंटाळत असायची, म्हणून सिद्धार्थ तिला आज थोडं बाहेर घेऊन जाणार होता. पण घरी आल्यानंतर त्याला समजते की अवनी घरातच नाही. ती न सांगता बाहेर निघून गेली याचा सिद्धार्थला आता थोडा राग आलेला होता. पण दिशा तिथे होती, त्यामुळे दिशाने थोडी बाजू सांभाळून घेतलेली होती. दिशाने सांगितलेले होते की अवनीलासुद्धा बाहेर जायची इच्छा होती आणि सिद्धार्थला वेळ मिळत नाही, म्हणून ती निशासोबत थोडी बाहेर गेलेली आहे. निशाच्या मैत्रिणीकडे, म्हणजे तिला थोडं बरं वाटेल, आणि हे कारण थोडंफार घरच्यांना आणि सिद्धार्थलासुद्धा पटलेलं होतं. दोघींनाही घरी यायला 6 वाजतात. सिद्धार्थचे टायमिंग यायचेसुद्धा 6च होते, त्यामुळे दोघीही थोडं घाबरतच घरामध्ये येतात. तर सिद्धार्थ हॉलमध्ये मोबाईलमध्ये काहीतरी करत बसलेला होता. बाकीसुद्धा सगळेजण हॉलमध्येच बसलेले होते. अरे, आलात तुम्ही दोघी? सिद्धार्थची मॉम बोलते. सिद्धार्थच्या मॉमचा आवाज ऐकून सगळेजण दरवाजाच्या दिशेकडे बघतात. तर निशा आणि अवनी दोघीही दरवाजाजवळ उभ्या होत्या. हो मॉम, आलो आम्ही, निशा बोलते. दोघी आतमध्ये येतात आणि सोफ्याजवळ बसतात आणि मेड त्या दोघींसाठी पाणी घेऊन येते. मग कशी झाली तुमच्या दोघींची शॉपिंग? सिद्धार्थ विचारतो. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून निशा हसते आणि बोलते, हो खूपच मस्त, खूप छान झाली. निशाचे बोलणे ऐकून दिशा मात्र डोक्यावरती हात मारते. झालं, भाईसुद्धा किती हुशार आहे ना, आता भांडं फुटलंच. दिशा मनातल्या मनात बडबडते. तुम्ही शॉपिंगला गेला होता? तेच आजी मात्र इकडे पटकन विचारतात. हो आजी, आम्ही शॉपिंगला गेलो होतो, दिशाने सांगितले असेल ना, निशा बोलते. दिशा तर बोलली की तुम्ही आश्रमात गेला आहात, सिद्धार्थ मुद्दाम बोलतो. हो भाई, आम्ही शॉपिंग करून आश्रमातसुद्धा गेलो होतो, निशा तिची बाजू सांभाळत बोलते. अच्छा, मग बॅग कुठे आहे शॉपिंगच्या? सिद्धार्थ परत विचारतो. इथेच होत्या. ओ शिट वहिनी, आपण बॅग तिथेच विसरून आलो. इट्स ओके, आपण काम करूया, मी उद्या जाते आणि बॅग घेऊन येते. बरं, मग कोणत्या मॉलमध्ये तुम्ही गेलेला होता? मॉलमध्ये हां, HFC मॉलमध्ये, तिथे गेलेलो होतो. हो का, बरं ठीक आहे. दिशा तर मागून खुणवाखुणव करत होती, पण अवनी आणि निशा या दोघींना मात्र दिशाची खुणवाखुणव काही समजत नव्हती. अवनी, दमली असेल ना तू, रूममध्ये चल, आराम कर. शॉपिंग करून, फ्रेंड्सना भेटून, आश्रमात जाऊन खूपच थकवा जाणवत असेल ना तुला, चल रूममध्ये चल. सिद्धार्थ अवनीचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जातो. तर इकडे दिशा निशाला खुणवून तिच्या रूममध्ये बोलावते.
घरचे मात्र हे काय सुरू आहे, नक्की कोण खरं कोण खोटं याचाच विचार करत होते. काय झालं? तू मला इथे का ओढून घेऊन आलेली आहेस? निशा दिशाकडे बघत बोलते. तेच दिशा घाबरते आणि बोलते, अगं निशू, खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? भाईला समजले की काय? आता समजणार आहे आणि आपली वाट लागणारसुद्धा आहे. म्हणजे अगे बावळट, तुम्ही गेला ते गेला, पण इथे काय कारण द्यावे हे सुद्धा तुम्ही सांगितले नाही. मग मी मला सुचेल ते सांगितले. काय काय सांगितलेस तू? अगं आज भाई बहिणीला बाहेर घेऊन जाण्यासाठी आलेला होता. तो खरं तर 3 वाजताच घरी आला. वहिनी घरात त्याला दिसली नाही. मग मी सांगितले की वहिनीलासुद्धा खूप बोर होत होते, म्हणून ती निशासोबत मैत्रिणीकडे गेलेली आहे. हे ऐकून घरचे आणि भाई थोडे शांत झालेले होते. त्यांनासुद्धा थोडं पटलेलं होतं कारण हे, पण त्यांना एवढा डाऊट आला नव्हता. पण भाई आपला खूप हुशार निघाला बरं का. त्यांनी तुम्हाला क्वेश्चन विचारताना डायरेक्ट शॉपिंगला गेला होता का असे विचारले, आणि तू वेडी हो गेलो होतो अशी बोललीस. नंतरसुद्धा परत भाई खोटं बोलला की तुम्ही आश्रमामध्ये गेलेला होता का. मी अगं तसे नव्हते काहीच बोलले. म्हणजे आता आपलं भांडं फुटलं का? निशा विचारते. हो फुटलं म्हणजे आता फुटलंच, दिशा बोलते. म्हणूनच बहिणी मुद्दामच बहिणीला घेऊन रूममध्ये गेला आहे. आता बहिणी काय बोलेल काय माहिती. निशा घाबरत बोलते. बरं मग तिथे काय झालं ते सांग ना. तिथे बहिणीला का बोलवले होते? अगं त्या अंतराला बहिणीशी बोलायचं होतं. बहिणीची माफी मागायची होती. काय? खरंच? हो, रडून रडून माफी मागत होती. पण मला नाही वाटत, मी तिला चांगलंच ओळखते. लहानपणापासून तिने बहिणींना त्रास दिलेला आहे आणि आता लगेच ती थोडी सुधारणार आहे. तिला तिथून सुटका हवी आहे आणि बहिणी हाच एक पर्याय आहे, आणि ती बहिणीच्या स्वभावाचा वापर करून घेत आहे. पण आपली बहिणी किती भोळी आहे तुला माहिती आहे ना गं. समोरची व्यक्ती काहीतरी बोलली तर बहिणी त्यात पागळून जाते. पण मी बहिणीला समजवलेले आहे, तिच्या बोलण्याचा अजिबात विचार करायचा नाही, आणि भाईलासुद्धा हे सगळं काही सांग. मी बोलली आहे, बघू आता वहिनी काय करते. आता वहिनी बाहेर आल्यानंतरच आपल्याला जे काही आहे ते समजेल. तेच इकडे सिद्धार्थ अवनीला रूममध्ये घेऊन जातो आणि तिला बेडवरती बसवतो आणि पाठीमागे तिच्या पिलो लावतो. त्याने मेडला तिच्यासाठी ज्यूस आणायला सांगितलेला होता. मेड ज्यूस ठेवून निघून जातो. सिद्धार्थ तिला ज्यूस प्यायला देतो. अवनी ज्यूस वगैरे पिऊन झाल्यानंतर सिद्धार्थ बोलतो, चला मग आता मला खरं खरं सांग, आज तू आणि निशा नक्की कुठे कुठे गेलेला होता? कुठे म्हणजे सांगितले ना, शॉपिंगला आणि आश्रमात गेलो होतो. नक्की? असं का विचारत आहात तुम्ही? कारण मी दिशाला विचारले तेव्हा दिशा बोलली की तुम्ही निशाच्या फ्रेंड्सना भेटायला गेलेला आहात, आणि तुम्ही तर वेगळेच सांगत आहात. शॉपिंगला गेलो होतो, आश्रमात गेलो होतो, आणि खरं तर तुम्ही शॉपिंगला जाणार आहात, आश्रमात जाणार आहात हे दिशा मला बोललीच नव्हती. मी अंदाज बांधून सहजच बोललो, पण तुम्ही तर गेला होता असं बोललात. मग मला समजेल का ना की तुम्ही कुठे गेला होता? अहो आम्ही निशाच्या फ्रेंडला भेटायलासुद्धा जाणार होतो, पण अचानक ना आमचं प्लॅनिंग चेंज झालं, आणि हे दिशाला नव्हतं ना माहिती. नक्की? हो नक्की. बरं ठीक आहे, तू आराम कर. खरं तर मी सुद्धा तुला बाहेर फिरायला घेऊन जायलाच घरी लवकर आलेलो होतो, पण तू तर मला न सांगता आधीच बाहेर निघून गेलीस. तू मला एक कॉल करून सांगितले असतेस तू बाहेर जात आहे तर मी तुला थांबवले असते. बट इट्स ओके. तुम्ही मला बाहेर फिरायला घेऊन जाणार होता का? हो, ऑफिसच्यामुळे मी तुला टाईम देऊ शकत नाही अशी तूच तक्रार करत असतेस ना, आणि तुलासुद्धा आता घरी बसून बोर होत आहे, म्हणून विचार केला की आज थोडं आपण बाहेर जावं, फिरून यावं. पण ठीक आहे, तूच बाहेर गेलीस, इट्स ओके. नंतर आपण कधीतरी जाऊया. हां चालेल. अवनी बोलते आणि परत विचार करू लागते. काय करू? यांना सांगू का? पण यांना सांगितले तर हे खूपच चिडणार आहेत. मी तिथे गेलेलं यांना आवडणार नाही, पण यांच्यापासून ही गोष्ट लपवणंसुद्धा योग्य नाही ना. पण सांगितले तर हे रागवणार. काय करू खरंच समजत नाही. पण अंतरा तिचीसुद्धा खूप काळजी वाटत आहे. तिला खरंच तिच्या चुकांची शिक्षा मिळालेली आहे. तिला त्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे. कितीही केलं तरी ती माझी बहीण आहे. तिला तिथून सुटका मिळायला हवी. बाद झाला आता. तिला शिक्षा, खरंच तिला तिच्या चुकांची जाणीव झालेली आहे. पण मी आत्ता जर यांना याबद्दल सांगितले तर हे अंतराल तिथून सोडवणार नाहीत. नाही नको, अंतराल तर तिथून सुटायला हवी, पण यांनासुद्धा कळायला नको. पण दुसरीकडून जर यांना काही समजले तर
नाही नाही, असं कसं समजेल? याबद्दल फक्त मला, दिशाला आणि निशाला माहिती आहे. त्या दोघी तर काही बोलणार नाहीत. अवनी विचार करत होती हे बघून सिद्धार्थ बोलतो. काय झालं? आणि आता कसला विचार करत आहेस? नाही, काही नाही. ते असंच. नक्की ना? हो, नक्की. बरं, तू थोडा आराम कर. हां, मला खूप कंटाळा आला आहे. मी जरा पडते. अवनी थोडीशी झोपते. तर इकडे सिद्धार्थ झालेल्या सगळ्या काही गोष्टींचा विचार करत होता. त्याला थोडा डाऊट आलेला होता. शेवटी तो सिद्धार्थ देशमुख होता. त्याला कोणतीही थोडीशी जरी हालचाल झाली नक्की कुठेतरी पाणी मुरत आहे हे समजतच होतं. तसंच त्याला यावेळीसुद्धा वाटत होतं. नक्कीच अवनी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. दिशा, निशा आणि अवनी या तिघींचं नक्कीच काहीतरी चाललेलं आहे. पण या मला सांगतील असं मला नाही वाटत. यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे मला बघावंच लागेल. तेच इकडे सिद्धार्थसुद्धा त्याच्या मनामध्ये हा विचार करत होता. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. बघूया आता आपली अवनी खरंच अंतराला सोडवते की नाही आणि हे सगळं काही सिद्धार्थाच्या समोर येतं की नाही. बाकी मी तुम्हाला काल एक प्रश्न विचारलेला होता. आजसुद्धा मी तुम्हाला तोच प्रश्न विचारते, त्यामुळे प्लीज कमेंट्स करा. माझी एक्झाम 22ला सुरू होणार आहे आणि 16 मेला संपणार आहे. 6च पेपर आहेत आणि मध्ये गॅप आहे. मग त्यामध्ये मी कथेला आवाज देईनच, पण पेपरच्या दिवशी किंवा पेपरच्या आदल्या दिवशी मला कथेला आवाज देता येणार नाही. मग मी फक्त विदाऊट आवाजाची कथा अपलोड केली तर चालेल का? प्लीज गाईज कमेंट्स करून नक्की सांगा. बाय, टेक केअर.